हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला ॲनालिसिस करायचे असतील तर जनरली ते आपण कशा केल्या पाहिजे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. जास्त तुम्हाला कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे की हा टेक्निकल्स किंवा हे वेगळे इंडिकेटर्स किंवा डायव्हर्जन्स वगैरे कुठे आहेत. एकदम सिम्पल वर्डमध्ये एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे जी 2013 पासून खूप जास्त स्पेसिफिकली लोक यूज करतात आणि कन्सिस्टंटली मी सांगतो येणारे पुढचे 10-20 वर्ष अजून ती चालणार आहे. राईट, कारण जो व्ह्यू स्पेसिफिकली तो डेटा पॉइंट प्रोव्हाइड करतो तो जनरली एकदम मी म्हणू शकतो की एक ॲनालिसिससाठी खूप चांगलं आहे. कारण हिस्टॉरिकल बिल्टअप पासून जर मी कोणत्याही स्टॉकचा फ्युचर ट्रेंड डिसाईड करू शकत असेल तर डेफिनेटली तो वर्क करतो 85-80% ऑफ द टाइम. जर तुम्ही पाहिलात तर जर न्यूज नसेल मार्केटमध्ये तर डेफिनेटली तो पॅटर्न रिपीट होतो आणि तो सक्सेसफुल जातो. सो आय होप तुम्हाला समजलं असेल मी कोणत्या डेटा पॉईंटबद्दल बसते. सो मी आज डिस्कस करणार आहे फ्युचर्स बिल्टअपबद्दल की फ्युचर्स बिल्टअपला आपण कसं बघायचं आहे, लॉजिक काय आहे, पॅटर्न्स काय आहेत आणि जर निफ्टी बँक निफ्टीमध्ये मला स्ट्रॅटेजीज बनवायचे असतील तर मी वीकलीसाठी कोणती स्ट्रॅटेजी असेल, सेकंड वीक जर मला 2 एक्सपायरी होल्ड असेल तर कोणती स्ट्रॅटेजी किंवा मंथली एक्सपायरी जर असेल तर कोणती स्ट्रॅटेजी मला बनवायची. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. ओके, सिम्पल मी आलो होम स्क्रीनवरती इथे सॉरी ब्लॅकबोर्डवरती. सो व्हाईट कलर ठेवतो. ओके, सो टॉपिक काय आपला फ्युचर्स बिल्टअप. ठीक आहे, नाव सिम्पल बघा. जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 2 गोष्टी, एक प्राइस अँड सेकंड वन इज ओपन इंटरेस्ट. प्राइस आणि ओपन इंटरेस्टला आपण कंबाईन करणार आणि दोघांचा जो आउटपुट आपण घेऊन येणार तो असणार आपला नरेशन. ओके, दोघांचा आउटपुट काय असणार, आपला नरेशन असणार. ओके, नाव सिम्पल बघा. जेव्हा आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट या दोघांना कंबाईन करू तेव्हा 4 गोष्टी आपल्या समोर येतात. कोणत्या 4 गोष्टी एक एक करून बघूया. पहिली गोष्ट काय की माझी प्राइस वरती चालली आणि सोबत ओपन इंटरेस्ट पण वरती चाललाय. प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती चाललाय त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअपचा अर्थ काय की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सिंपल एक्झाम्पल बघा की मी घेतो, सपोज 1000 वर एखादा स्टॉक चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की या स्टॉकची प्राइस जी आहे ती वाढू शकते. सो मी काय करणार, इथे बायचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी एखादा बायचा ट्रेड इथे बनवतो दॅट मीन्स व्हॉट की मी प्रेशर जो आहे तो प्राइसला वरती देतोय त्यामुळे माझी प्राइस वरती चालली आहे आणि माझा ओपन इंटरेस्ट पण इथून वरती जाणार. व्हाय, बिकॉज मी फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय त्यामुळे. सो जेव्हा पण मार्केटमध्ये प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातं दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात. ओके, इथे मी लिहितो फ्रेश बाईंग. ओके, नाव द सेकंड थिंग. व्हॉट वॉज द सेकंड थिंग की माझी प्राइस खाली येते आणि सोबत ओपन इंटरेस्ट पण खाली येतोय. सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगचा अर्थ काय आहे, लॉंग अनवाइंडिंगचा अर्थ असा आहे कम्स अंडर दी अ प्रॉफिट बुकिंग. ओके, सो सिंपल बघा, जेव्हा आपण प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण म्हणतो प्रॉफिट बुकिंग. सपोज 1000चा स्टॉक आहे, गेला 1500ला. ॲज अ बायर मला कितीचा प्रॉफिट आहे, 500चा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा पण मी प्रॉफिट बुक करणार तेव्हा काय होणार, स्पेसिफिकली जो आहे ती प्राइस खाली येणार कारण मी बाईंगचा प्रेशर रिलीज करते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येणार. व्हाय, बिकॉज मी बाईंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करते म्हणून. सो जेव्हा पण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतं त्याला म्हणतो आपण लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ प्रॉफिट बुकिंग. ओके, नाव द थर्ड थिंग. व्हॉट वॉज द थर्ड थिंग, सिम्पल आहे की प्राइस जी आहे ती खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वाढते. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वाढतो सो त्याला आपण म्हणतो अ शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपचा अर्थ काय की सर्वात जास्त फ्रेश सेलर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात. ओके, अगेन सिंपल बघा, सपोज 1000 वर स्टॉक आहे, मला वाटतं याची स्टॉकची प्राइस खाली पडू शकते. सो मी काय करणार, फ्युचर सेल करणार. सो जेव्हा पण मी याचा फ्युचर सेल करणार दॅट मीन्स व्हॉट की मी प्राइसला खाली प्रेशर देतोय त्यामुळे प्राइस जी आहे ती खाली चालली आहे आणि माझा
फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय मी सेलिंगचा, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा पण प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वाढतो. सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट अ शॉर्ट बिल्टअप. ओके, मीन्स व्हॉट अ फ्रेश सेलर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. आणि त्यानंतर आहे शॉर्ट कव्हरिंग, ज्यामध्ये प्राइस वरती येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली वरती जाते ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंगला सिंपल काय होतं, सेलर्स प्रॉफिट बुक कुठे करतात. सेलर्स कुठे प्रॉफिट बुक करतात. सो 1000ला सपोज आहे आणि 700 वर गेला सपोज, मी शॉर्ट केला आणि सो ॲज अ सेलर किती बेनिफिट आहे मला, 300चा बेनिफिट आहे. सो मी ह्याचा प्रॉफिट बुक करणार. सो प्रॉफिट बुक करतो तेव्हा मी काय करतो, सेलिंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वाढतोय आणि सोबत मी सेलिंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ केल्यामुळे माझा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो स्पेसिफिकली प्राइस वरती येते आणि ओपन इंटरेस्ट जो तो कमी होते. व्हाय, बिकॉज मी सेलिंगचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे त्याला आपण कन्सिडर करतो द शॉर्ट कव्हरिंग. सिंपल आहे. एक क्विक रिकॅप घेऊया. बघा, जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करतो तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवतो. पहिली गोष्ट म्हणजे प्राइस अँड सेकंड वन इज ओपन इंटरेस्ट. सो पहिल्या केसमध्ये काय होतं की प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातं. सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप, मीन्स फ्रेश बायर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड थिंग इज व्हॉट की प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येते त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग, मीन्स अ प्रॉफिट बुकिंग कुठे होते. तिसरी जी गोष्ट त्यामध्ये प्राइस खाली ओपन इंटरेस्ट वरती, त्याला कन्सिडर करतो आपण शॉर्ट बिल्टअप, मीन्स फ्रेश सेलर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात. आणि त्यानंतर आहे शॉर्ट कव्हरिंग, ज्यामध्ये प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. ओके, नाव सिंपल बघा, ह्यामध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर ह्याचे काही सायकल्स असतात. ओके, बिल्टअपचे काही सायकल्स असतात. ठीक आहे, हे थोडं रफ करूया इथे. ओके, हां, रिंग. ओके, सो बिल्टअपचे काही सायकल्स असतात, त्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल्स. ओके, सो लॉजिक इज सिंपल, एकदम सिंपल लॉजिक ह्याच्या पाठचं. बघा, मार्केट वरती कसं जातो, लाईक दिस, राईट. सो सपोज मार्केट बिकॉज ऑफ लॉंग बिल्टअपमुळे वरती जात असेल अँड यू कॅन सी हा जो खाली येतोय, ओके, इट इज बिकॉज ऑफ दी अनवाइंडिंग. सपोज लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येत असेल. ओके, मीन्स व्हॉट की बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, अगेन बायर्स येतात, अगेन प्रॉफिट बुक करतात. सो जेव्हा पण मार्केटमध्ये एखादा लॉंग अनवाइंडिंग सायकल असतं, सो त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल, मीन्स व्हॉट लॉंग अनवाइंडिंग. आणि मार्केट खाली जाताना कसं जातो, लाईक दिस, राईट. सो सपोज मार्केट बिकॉज ऑफ शॉर्ट बिल्टअपमुळे खाली चाललंय अँड यू कॅन सी इथे जो कव्हर होतोय इट इज बिकॉज ऑफ शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो त्याला आपण म्हणतो बेरिश सायकल. सो जेव्हा आपण मार्केटमध्ये शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचं सायकल असतं त्याला आपण म्हणतो बेरिश सायकल. म्हणजे सेलर्स येतात, प्रॉफिट बुक करतात, अगेन सेलर्स येतात, अगेन प्रॉफिट बुक करतात. ओके, सो सेम अनालिसिस आपण निफ्टीवर करणार आता, निफ्टी किंवा बँक निफ्टीवरती. ओके, की टेक्निकली जर मला निफ्टी बँक निफ्टीचा जर एखादा मोमेंटम पाहिजे असेल, सो मी काय करू आणि कसं फिगर आउट करू. ओके, की निफ्टीचा सेंटिमेंट काय आहे, बँक निफ्टीचा सेंटिमेंट काय आहे, त्या बेसवरती जर मला ट्रेड्स बनवायचे तर जनरली मी कशा बनवू. ओके, मी येणार क्वांट्सॲपवरती. ओके, इथे जेव्हा तुम्ही याल तेव्हा मी येणार इथे ट्रॅकला बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवर. ओके, जसं मी म्हणालो बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती आपण इथे स्पेसिफिकली 4 गोष्टी बघितलेल्या. कोणत्या 4 गोष्टी? पहिली गोष्ट लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअपमध्ये काय होतं की माझी प्राइस वरती चालली आणि ओपन इंटरेस्ट पण वरती चाललाय. सो जेव्हा आपण माझी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट, यू कॅन सी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जात आहेत. सो दॅट कम्स अंडर दी नरेशन ऑफ व्हॉट अ लॉंग बिल्टअप, मीन्स फ्रेश बायर्स कुठे येतात. सेकंड गोष्ट काय बघितली, प्राइस खाली ओपन इंटरेस्ट खाली, मीन्स व्हॉट अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला काय म्हणतो आपण, प्रॉफिट बुकिंग. यू कॅन सी प्राइस खाली ओपन इंटरेस्ट खाली, लॉंग अनवाइंडिंग. तिसरी गोष्ट काय आहे, शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपला होतं काय होतं, प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो. सो शॉर्ट बिल्टअप आला इथे. आणि त्यानंतर जो आहे तो शॉर्ट कव्हरिंग आहे, मीन्स प्राइस वरती ओपन इंटरेस्ट खाली. ओके, नाव जर मला निफ्टी बँक निफ्टीचं बघायचं असेल की त्याचा हिस्टॉरिकल बिल्टअप काय निफ्टीचा किंवा बँक निफ्टीचा आणि मोमेंटम कसे आलेत, सो आय विल गो विथ द फ्युचर जो आहे हिस्टॉरिकली, ज्याच्यावरती मी क्लिक करणार.
ओके, नाव यू कॅन सी हिअर, इथे तुम्हाला निफ्टी बघायला मिळतो. सो आपण ह्याला चेंज पण करू शकतो. ओके, थोडाफार मी तुम्हाला ह्याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण ह्याच्या ओव्हरऑल कन्सेप्टवरती येऊ, ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके, सो जे ग्रीन बार तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत हे आहेत लॉंगचे बार्स. लॉंग मीन्स व्हॉट, की कुठे फ्रेश बाईंग पोझिशन्स ॲड झाले ते आपल्याला समजते. ब्ल्यू बार जे स्क्रीनवरती आहे ते तुम्हाला सांगतात लॉंग अनवाइंडिंग. रेड जे बार्स आहेत जनरली हे सो हे तुम्हाला सांगतात शॉर्ट बिल्टअप, अँड दिस वन इज युअर शॉर्ट कवरिंग, हे तुम्हाला शॉर्ट कवरिंग सांगतात. ओके, नाव सिम्पल बघा, आपल्याला काय चेक करायचंय की निफ्टीचा हिस्टॉरिकल बिल्टअप काय. सो मी पूर्ण महिन्याचा बघणार का, आन्सर इज नो. ठीक आहे, बघा 2 सप्टेंबर पासूनचा डेटा आहे टेक्निकली आणि आज आहे 1 तारीख. सो ह्याच्या आसपास जे पण आहेत स्पेसिफिकली, ह्याच्या आसपास जे पण स्पेसिफिकली डेज आहेत त्याच्यामध्ये निफ्टीचा बिल्टअप काय बघायला मिळेल. सो जर मला वीकली एक्सपायरी ट्रेड करायचे किंवा एखादा वीकली व्ह्यू बनवायचा असेल, सो मी जास्त पूर्ण महिन्याचं नाही, मी ॲटलीस्ट बनणार की 5-6 दिवसांचा डेटा पण काय म्हणतोय, पाठच्या आठवड्याचा निफ्टीचा डेटा काय म्हणतोय, की निफ्टी पाठच्या वीकमध्ये कसं ट्रेड करत होतं. जसं बघा तुम्ही इथे बघाल मंडेला हे होतं, हे प्रत्येक दिवसाचं आहे. त्याच्या आधी 3-4 दिवस तुम्ही माहितलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तो जर तुम्ही निफ्टीचा एक टेक्निकली व्ह्यू बघलात तर 3 लॉंग आहेत, 2 शॉर्ट कवरिंग आणि 4 लॉंग, 2 शॉर्ट कवरिंग आणि 1 अनवाइंडिंग. सो निफ्टीचा जो मोमेंटम आहे ह्या लेवलला एक अग्रेसिव्ह बुलिशनेस आहे बघा. आणि इथे सध्या जो आहे खाली जो डिप क्रिएट करतो इट इज बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग. जसं मी म्हणालो बार्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात. सो प्रॉफिट बुकिंगसाठी कुठेतरी एक मोमेंटम बघायला मिळते. सो जर मला ही मोमेंटम जी आहे ती कॅप्चर करायची असेल येणाऱ्या काही दिवसांसाठी, जसं मला इथे समजलं की मला इथे एक बुलिश पर्स्पेक्टिव्ह बघायला मिळते, राईट. आणि इथे जर मला आता एखादी ट्रेड बनवायची असेल तर मी इथे ट्रेड्स कशा बनवू. ओके, आन्सर इज सिम्पल. बघा, जर तुमचा वीकली व्ह्यू असेल, ओके वीकली व्ह्यू असेल येणारे 7 दिवसांमध्ये किंवा नेक्स्ट वीक जनरली ट्रेड करायचे, यू नो दॅट की 7 ट्रेडिंग सेशनमधले आपल्याला मिळतात 5 ट्रेडिंग सेशन. त्यात पण जर एखादी हॉलिडे असेल तर 4 ट्रेडिंग सेशन्स मिळतात, कारण सॅटर्डे संडे ऑफ असतो, मार्केट बंद असतो. सो टेक्निकली ओव्हरनाईट पोझिशनचा आपला बेनिफिट उचलायचं आहे. सो जेव्हा पण तुमचा एखादा वीकली व्ह्यू असेल ना निफ्टी बँक निफ्टीमध्ये, सो ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके, ट्राय टू गो विथ व्हॉट, ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड्स ओव्हर दॅट. ओके, कारण क्रेडिट स्प्रेड जे जनरली आहे ते तुम्हाला वीकलीसाठी खूप जास्त हेल्प करतील, कारण तुम्हाला जो थीटा बेनिफिट मिळेल ओव्हरनाईट पोझिशन्स ज्या आपण कॅरी करणार सॅटर्डे संडे, इव्हन जर मध्ये कोणती एखादा हॉलिडे असेल तर त्याच्यामध्ये जो टाइम व्हॅल्यू असेल त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. सो क्रेडिट स्प्रेडने जा. जसं मला इथे दिसतं की निफ्टी जो आहे हलकासा बुलिश आहे, सो व्हॉट आय डू, आय गो विथ द बुलिश स्प्रेड विच इज अ बुलपुट स्प्रेड जो आहे तुमचा क्रेडिट स्प्रेडमध्ये. ओके, नाव ह्यामध्ये जर मला एखादा स्पेसिफिकली रिस्क रिवॉर्ड रेशो जर पाहिजे असेल तर माझा ह्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो काय येणार, 1:1चा मी ठेवणार किंवा 1:2चा मी ठेवणार इथे. ओके, 1:3 नाही ठेवणार, कारण वीकलीमध्ये काय होतं की कमी ट्रेडिंग सेशन्स आहेत, बट स्टील इफ यू आर होपिंग द मोमेंटम, सो 1:2 किंवा 1:3चा ठेवा, कारण जर डिरेक्शन आहे तुम्हाला बेनिफिट पण मिळेल. 1:2 म्हणजे 2 रुपये मिळतील, नाही आला तर 1 रुपया चाललाय माझा टेक्निकली, राईट. सो ट्राय करा 1:2चा किंवा 1:1चा क्रेडिट स्प्रेड ठेवायला वीकली एक्सपायरीसाठी. ओके, तेच जर तुम्हाला 2 वीक होल्ड करायचे, 2 वीक्स होल्ड करायचे. ओके, सो जेव्हा तुम्हाला 2 वीक होल्ड करायचे एक्सपायरी, तर व्हॉट आय डू, आय सजेस्ट टू ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके, डेबिट स्प्रेड का, कारण आय नो दॅट की माझ्याकडे 14 दिवस एक्सपायरीला आहेत, राईट. सो जेव्हा पण माझ्याकडे 14 दिवस एक्सपायरीला असतील, सो डेफिनेटली मला डेल्टा, वेगा, थीटा ह्या तिघांना मला घेऊन एकत्र चालायचं. सो स्ट्रॅटेजीज हे जी कन्सेप्ट आहे डेल्टा, वेगा, थीटा हे काय एकत्र असतात ह्याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवली आहे. सो प्लीज एकदा जाऊन बघा. इवन तो मी स्ट्रॅटेजी पार्टमध्ये कव्हर केले, स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितले नसेल प्लीज एकदा जाऊन बघा. बट डेल्टा, वेगा, थीटा जो आहे तो जनरली तुमच्या फेवरमध्ये असणार. सो व्हॉट आय डू, आय गो विथ द डेबिट स्प्रेड विथ व्हॉट, बुलिशसाठी बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि रिस्क रिवॉर्ड रेशो माझा काय असणार इथे 1:2 किंवा 1:3चा, कारण आय नो दॅट की माझ्या एक्सपायरीला अजून एक्सपायरीला 14 दिवस बाकी आहेत, 10 दिवस बाकी आहेत, 11 दिवस बाकी आहेत, राईट. सो मोमेंटम आपण अँटिसिपेट करतोय फार एक्सपायरी डेबिट स्प्रेड, मोमेंटम अँटिसिपेट करतोय नियर एक्सपायरी क्रेडिट स्प्रेड. सिम्पल. ओके, व्हाय नियर एक्सपायरी, सुट्टीच्या दिवस जास्त असतात तिकडे थीटा बेनिफिट आपल्याला उचलायचं आहे, मोमेंटम येण्याचे चान्सेस थोडेफार कमी होतात तिकडे, बट जरी आली तरी आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. ओके, सो हे एक लॉजिक आहे. आणि जर तुम्हाला मंथली एक्सपायरी ट्रेड करायची असते इकडे मंथली, ओके, सो अगेन ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड ॲज वेल, बट तिकडे तुम्ही रेशो स्प्रेड सोबत जाऊ शकता. रेशो स्प्रेड्स
ओके, किंवा जनरली कॅलेंडर स्प्रेड्स पण बनवू शकता तुम्ही. ओके, आता रेशिओ स्प्रेड्स काय असतं, कॅलेंडर स्प्रेड्स काय असतं, अगेन मी सांगतोय सिम्पली रिस्क ह्याच्यावरती व्हिडिओ बनवल्यात आपण बऱ्याचशा, जाऊन एकदा बघा आफ्टर दिस व्हिडिओ. बट स्टिल इफ यू आर टेकिंग अ ट्रेड ऑन मंथली एक्सपायरी, फार एक्सपायरी यात 1:3 1:4 चा रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगला आहे. 1:3 किंवा 1:4 चा. ओके, 4 चा नसेल बनत, जास्त शार्प मोमेंटम वाटत नसेल, बट ट्राय टू गो दिस सम. सो वीकली एक्सपायरीला आपण 7 दिवस बघतोय, सेकंड वीकला थोडा 10 दिवसांचा डेटा पण बघा. ओके, मंथली एक्सपायरीला पूर्ण महिन्याचा डेटा पण बघा की हिस्टॉरिकल ट्रेंड काय निफ्टीचा. ओके, पूर्ण महिन्याचा, राईट. सो जसं जसं आपण फार एक्सपायरी जातोय तसं जसं आपण नाही ना तो रिसर्चचा जो एक पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे तो हळूहळू वाढवते. ओके, सो खूप सिम्पल लॉजिक आहे. 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की निफ्टी बँक निफ्टीचा बिल्टअप काय, जर मला अनालिसिस करायचे असेल तर बिल्टअप काय पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे. जर पॉझिटिव्ह बिल्टअप असेल तर आय विल गो विथ द स्प्रेड्स, जिकडे जर मी करंट वीकची एक्सपायरी म्हणजे एक सिंपल वीक मला एक्सपायरी होल्ड करायची असेल सो आय विल गो विथ द क्रेडिट स्प्रेड. सेकंड वीक असेल तर डेबिट स्प्रेड. पूर्ण मंथली एक्सपायरी असेल किंवा थर्ड एक्सपायरी असेल तरी मी डेबिट स्प्रेडने जाणार किंवा रेशिओ स्प्रेडने जाणार. ओके, सिंपल आहे. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. जर समजली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर सबस्क्राईब करा. जितके जास्त लाईक करा, जितके जास्त कमेंट कराल, लाईकपेक्षा मला कमेंट मॅटर करतात, कारण कमेंटमध्ये समजतं की तुम्हाला समजते की नाही समजते. जर समजलं असेल तर प्लीज सांगा तुम्हाला समजले. नाही समजलं तर वरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट, खाली कमेंट सेक्शन आहे तिकडे पण मेन्शन करू शकता, किंवा तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या व्हिडिओज पाहिजेत, कोणत्या कंटेंटवरती पाहिजे. डेफिनेटली आपण त्याच्यावरती व्हिडिओज आणू. ओके, आय होप you guys enjoy this video and thank you so much everyone for your time.